अभिनयातून गोष्ट. तहानलेला कावळा. एक होता कावळा. काव 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 करत करत तो जंगलात इकडून इकडे फिरत होता. आणि काय झालं, त्याला फिरता फिरता खूप तहान लागली. तो इकडे तिकडे पाहू लागला. मग त्याला काय दिसले, वा वा वा, पहा किती सुंदर घरे आहेत ही. हो, हे एक छोटस गाव आहे. या गावातली ही छोटी छोटी घरे आहेत. ही पाहून कावळा खूप खुश झाला. त्याने इकडे तिकडे पाणी शोधायला सुरुवात केली. इकडे तिकडे पाहता पाहता अरे वा, त्याला काय दिसले, एक छोटेसे मडके. ते पाणी आहे का पाहण्यासाठी कावळा वाकून पाहतो, तर काय पाणी, अरे बाबो, पाणी तर खूप खाली आहे. आता काय करावे बरे. मग कावळा पूर्ण विचारात पडला आणि इकडे तिकडे पाहू लागला. आणि विचार करता करता त्याला बरे भेटले. त्याला भेटले छोटे छोटे खडे. त्याने विचार केला, या खड्यांचा वापर करावा. आणि तो एक एक खडा त्या मटक्यात टाकू लागला. उचलतो एक खडा आणि टाकतो खड्यामध्ये. अशा प्रकारे त्याने सर्व खडे एक 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 करत टाकायला सुरुवात केली. पाहता पाहता बघतो तर काय झाले पहा. अरे वा, मडक्यातले पाणी वर आले. कावळा खूपच खुश झाला. त्या मटक्यातल्या पाण्याला पाहून पाणी तर खूपच सुंदर आहे. कावळा पाणी पिऊन खूपच खुश झाला. आणि पुन्हा तो पाणी पिऊन आपली तहान भागवून आनंदाने इकडे तिकडे बागडू लागला. आणि काव काव करत पुन्हा जंगलाच्या दिशेने धावत गेला. ही झाली आपली कावळ्याची गोष्ट. तहानलेला कावळा.